जय भीम. आज आहे ना सर्व म्हणजे थोडा घराचा पसारा काढायचा होता, कपाट वगैरे थोडे भांडे पण पुसायचे आहे. म्हणजे मी आता आवरलं होतं मागे, पण आहे ना खूपच धूळ माती होऊन गेली आहे. म्हटलं पोरं पण बाहेर खेळतायत, तोपर्यंत मी माझे हे थोडंफार आवरून टाकते. तर आता पहिले कपाट साफ करून घेते. म्हणजे घरात इतक्या वस्तू असतात ना ठेवायला, तरी पण म्हणजे हात फ्रीजवर कपाटवर असं जातच म्हणजे वस्तू ठेवायसाठी. आता बघा या सर्व वस्तू कपाटात न ठेवता इथं ठेवून दिल्या आहेत मी. असं असतं. हे सर्व काढून घेते आणि कपाटावर बी ना खूपच धूळ माती होऊन गेलेली आहे. सर्व झटकून टाकते. थोडंफार असं आवरत राहिलं ना मग जास्त पसारा नाही होत. स्वयंपाक करून ठेवला आहे मी. मस्त उसळ बनवलेलं आहे सुक्क मटकीचं, आणि एक भाकर बनवली आयुषच्या पप्पांसाठी, आणि आमच्यासाठी भात बनवलेला आहे. कारण मुलांना मला मगच्या उसळ मध्ये ना भात जास्त आवडतो. याच्यासाठी मग आयुषचे पप्पा बोलले की मला एक भाकर बनवून दे. म्हटलं ठीक आहे. मग त्यांना मी एक भाकर बनवून दिली. आता स्वयंपाक वगैरे सर्व होऊन गेला. आता हा किचनवरचा पसारा आवरून घेते. त्याच्यानंतर मला भांडे पण पुसायचे आहेत. आज म्हणजे दिवसभर कामात जाणार आहे माझ्या. थोडं थोडं तरी म्हणलं तरी दिवस लागूनच जातो म्हणजे कामात. मुलं पण असतात. आयुषचे पप्पा पण कामावर निघून जातात. मग एकटीने मॅनेज होत नाही इतकं. त्यांना झोपवेन मग त्याच्यानंतर आवरेन. आता आयुष्य ना लवकर झोपत नाही. म्हणजे 2 वाजेला कधी त्याला झोक्यात टाकलं ना तर 2:30, 3, 3:30 असं करून देतो. म्हणजे त्याच्यातच टाइम होऊन जातो माझ्या झोपायला. आरवीला आहे ना आता 2 दिवसापासून बरं वाटत आहे. म्हणजे तिला आहे ना खूपच ताप येत होता, सर्दी खोकला, चिडचिड पण जास्त करत होती, आणि झोप तिला इतकी लागत होती ना म्हणजे जास्तच झोपायची ती. जेवण नाही काही नाही. आणि काल आयुषच्या पप्पांनी फ्रूट आणले होते थोडे, ऍपल वगैरे, नारळ पाणी, ते थोडं खाल्लं ना मग तिला थोडं बरं वाटत आहे. झोपत जास्त लागत होती तिला. हे ना बेटा आता बरं वाटतं. मुलांना बरं नसताना म्हणजे चितच लागत नाही काही कामामध्ये. माझं तर मनच लागायचं नाही थोडं पण. पूर्ण दिवस तिच्या मागेच राहायची मी. बाबू बरं वाटतं. बरं वाटतं. थोडं पण बरं वाटलं ना तिला पावडर लाव, लिपस्टिक लाव असं चालूच असं. त्याच्यानुसार मेकअपचा शौक आहे तिला आणि डान्स करायचा. हे ना बेटा. चला आता मला ते भांडे पुसून घेऊ द्या बेटा. हा दादा सोबत खेळच्या. मला भांडे पुसून बाय. भांड्यांवर बघा किती धूळ माती होऊन गेली आहे. मी आताच मागे घासले होते भांडे तरी पण. बाय. आता आरवीला पण बरं नाहीये आणि आयुष पण असतो ना म्हणजे माझं असं भांडे वगैरे घासायचं होतं नाही. खूपच विचार करून काढणं पडतो. कारण आयुषचे पप्पा असले ना तेव्हा माझं हे काम सर्व होतं. आता म्हटलं तात्पुरता पुसून वगैरे टाकते. मग बघू आता नंतर 15 दिवसात काढणार घासायला. आता हे सर्व पुसून घेते आणि जेवण पण बाकी आहे माझं. तर मिनी ब्लॉग मी इथे जॉईन करते. तोपर्यंत बाय.